चाळीसगावमध्ये संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या मागणीवरून बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज समाजाची महत्त्वपूर्ण बैठक चाळीसगाव येथे शासकीय विश्रामगृह मध्ये पार पडली। समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नगरपालिका प्रशासनाने संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ स्मारकासाठी 1 कोटींचा निधी मंजूर केला होता। तसेच अवघ्या 15 दिवसांत काम सुरू होईल असे आश्वासनही देण्यात आले होते। मात्र 4 ते 5 महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की संत सेवालाल महाराज हे समाजाचे आराध्य दैवत असून त्यांचे स्मारक अश्वारूढ स्वरूपातच उभारले जावे। भिंतीवर स्मारक उभारण्याचा कोणताही प्रयत्न समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा असून तो स्वीकारला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाने अश्वारूढ स्मारकाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अन्यथा बंजारा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। चाळीसगाव शहरामध्ये संत सेवालाल महाराजांचं अश्वारूढ स्मारक व्हावं ही आमच्या बंजारा समाजाची अनेक वर्षापासूनची फार जुनी मागणी आहे आणि त्या मागणीला अनुसरून नगरपालिका प्रशासनाने 1 करोड रुपये त्यासाठी मंजूर केले आणि ते स्मारक लवकर 15 दिवसाच्या आत त्याचं काम सुरू होणार असं आम्हाला आश्वासन मिळालं होतं। त्याला आता जवळपास 4-5 महिने होऊन गेलेले, परंतु आजही त्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये आणि तशा कुठल्याच हालचाली आम्हाला दिसत नसल्यामुळे या मागणीसाठी पुन्हा एकदा बंजारा समाज रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे आणि त्याची दिशा ठरवण्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये एक मुद्दा असाही उपस्थित करण्यात आला, कधी जागा असा निश्चित केलेली आहे बस स्टँडची, तिथे भिंतीला तो पुतळा म्हणजे महाराजांचा स्मारक नको पाहिजे, आम्हाला अश्वारूढ पुतळाच पाहिजे। काय आहे मागणी? संत सेवालाल महाराज जे आहे ते बंजारा समाजाचे दैवत आहेत आणि त्यांचं स्मारक जे आहे ते अश्वारूढच होतं किंवा मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा होत असते, त्यामुळे ते भिंतीवर जे ते स्मारक बनवलं जाईल तर ते आमच्या दैवताची विटंबना ठरेल, म्हणून आमची त्या गोष्टीला विरोध आहे आणि जर स्मारक बनवायचं असेल तर ते अश्वारूढच व्हावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर ती मागणी मंजूर होत नसेल आणि त्या पद्धतीने जर त्याने ते भिंतीवर बनवायचा प्रयत्न केला तर समाजात मोठ्या प्रमाणावर रोष आणि विरोधाला सामोरं जावं लागेल, एवढं आमचं म्हणणं आहे। आज आमच्या आपल्या बंजारा समाजाची सर्वपक्षीय बैठक आम्ही आयोजित केली होती। त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा विषय होता संत सेवालाल महाराजांच्या स्मारक संदर्भात। गेली अनेक दिवसापासून तालुक्याचे आमदार बंजारा समाजाला आश्वासन देत आले आहेत, परंतु स्मारकाचा विषय त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। तर आजच्या बैठकीत सर्व पक्षीय लोकांना आवाहन करून सर्व तरुण बांधवांच्या वतीने ही आज बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत 2 विषय असे ठरलेले आहेत की येत्या काही दिवसांमध्ये संत सेवालाल महाराजांचा स्मारक हा तात्काळ व्हावा यासाठी मोठ्या स्वरूपात मोर्चा या ठिकाणी छेडण्यात येणार आहे, एक नियोजन झालंय। आणि भविष्यात अनेक समाजाचे जे प्रश्न आहेत, जसे तांड्यांवरचे मूलभूत प्रश्न आहेत, ते आजही तांडा हा मूलभूत सुख सुविधेपासून लांब आहे, त्या देखील पूर्ण होत नाही। त्याही दृष्टीने समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल याही दृष्टीने अनेक गोष्टींवरती आज खूप सविस्तर चर्चा करण्यात आली आहे।